दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागते। अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागतं आणि काही वेळा हा आजार जीवावरही बेततो। पण आता डेंग्यूपासून बचावासाठी भारतात पहिल्यांदाच एका लसीला मंजुरी मिळाली आहे। या लसीचं नाव आहे क्यूडेंगा। ही लस कोण घेऊ शकतं, किती डोस घ्यावे लागतात, आधी डेंग्यू झाला असेल तरी ही लस घेता येऊ शकते का, आणि ही लस इतकी महत्त्वाची का मानली जात आहे, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। भारतात डेंग्यूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI यांनी क्यूडेंगाच्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला मंजुरी दिली आहे। जपानमधील टाकेडा या कंपनीने ही लस विकसित केली असून भारतात मंजुरी मिळालेली ही डेंग्यूवरील पहिली लस ठरली आहे। त्यामुळे डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आता एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे। या लसीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती घेण्यापूर्वी व्यक्तीला पूर्वी डेंग्यू झाला होता की नाही याची कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही। म्हणजेच ज्यांना आधी डेंग्यू झाला असेल तेही ही लस घेऊ शकतात आणि ज्यांना कधीच डेंग्यू झाला नाही तेही ही लस घेऊ शकतात। त्यामुळे ही लस अधिक सोपी आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त मानली जात आहे। ही लस 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींना देता येणार आहे। लसीचे एकूण 2 डोस घ्यावे लागतील। पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवावे लागेल। ही लस त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिली जाते। डेंग्यूचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत। अनेकदा एखाद्या व्यक्तीला एखादा डेंग्यू झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या प्रकारचा संसर्ग होऊ शकतो। त्यामुळे दुसऱ्यांदा होणारा डेंग्यू अधिक गंभीर ठरण्याची शक्यता असते। क्यूडेंगा लसीची रचना अशी करण्यात आली आहे की ती डेंग्यूच्या 4ही प्रकारांपासून संरक्षण देण्यास मदत करते। या लसीवर मोठ्या प्रमाणात क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या आहेत। कंपनीच्या माहितीनुसार 28,000हून अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली। चाचण्यांमध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 84%हून अधिक कमी झाल्याचे आढळले। काही अभ्यासांमध्ये हा परिणाम 90% असल्याचेही दिसून आले। अनेक वर्षांपर्यंत या लसीचा संरक्षणात्मक परिणाम टिकून राहिल्याचेही अभ्यासात समोर आले आहे। दरम्यान भारत हा जगातील डेंग्यूची सर्वाधिक प्रकरणे नोंदवणाऱ्या देशांपैकी एक आहे। विशेषतः पावसाळ्यात डासांची संख्या वाढल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात। त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। अशा परिस्थितीत या लसीला मिळालेली मंजुरी महत्त्वाची मानली जात आहे। ही लस केवळ भारतातच नाही तर जगातील 43 देशांमध्ये वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे। ब्राझील, अर्जेंटिना, कोलंबिया आणि इंडोनेशिया या देशांच्या सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमातही तिचा समावेश करण्यात आला आहे। जागतिक आरोग्य संघटनेनेही डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या देशांमध्ये या लसीचा वापर करण्याची शिफारस केली आहे। मात्र लस उपलब्ध झाली म्हणजे डेंग्यूचा धोका पूर्णपणे संपला असे नाही। डासांची उत्पत्ती रोखणे, घराभोवती पाणी साचू न देणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे आणि ताप किंवा डेंग्यूची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे हे उपाय तितकेच महत्त्वाचे आहेत। एकूणच भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मिळालेली मंजुरी ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे। पुढील काळात ही लस सर्वसामान्यांसाठी किती सहज उपलब्ध होते, तिची किंमत किती असेल आणि सरकारी लसीकरण कार्यक्रमात तिचा समावेश होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।